जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात कापूस लागवडीला सुरुवात, मात्र यंदा कापसाच्या क्षेत्रात घट। तापमानाच्या तीव्रतेमुळे कापूस लागवड उशिरा। मे महिन्यात होणारी लागवड, जूनमध्ये पेरणीला वेग। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 7,000 हेक्टरने कापूस क्षेत्र घटले। खरीप हंगामाला सुरुवात, कापसाला योग्य भाव मिळणार का? शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या लागवडीला नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी खरीप हंगामातील कापूस पेरणीला प्रारंभ केला आहे। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस लागवडीच्या क्षेत्रात घट झाली आहे। गेल्या वर्षी जिल्ह्यात सुमारे 1,15,000 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती, तर यंदा ती 1,08,000 हेक्टर इतकी अपेक्षित आहे। नंदुरबार जिल्ह्यात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची लागवड होते आणि त्यामध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे। दरवर्षी पाण्याची सुविधा असलेले शेतकरी मे महिन्यातच कापूस लागवड करतात, मात्र यंदा वाढलेल्या तापमानामुळे पेरणीला विलंब झाला असून जून महिन्यात कापूस लागवडीला वेग आला आहे। आता खरीप हंगामाला सुरुवात होत असताना शेतकऱ्यांच्या या पांढऱ्या सोन्याला यंदा योग्य भाव मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।